दुपारच्या टायमाला भरत नाही जास्त आणि संध्याकाळी जास्त भरत असते. जर जमलं तर संध्याकाळी येतो मी चक्करला. अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर या ठिकाणी भरत असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक लांब लांब म्हणजे गुड मॉर्निंग मित्रांनो. ही बघा बादली राहतात पाणी. आता म्हटलं एकदा यांना थोडं पाणी टाकावं सकाळ सकाळी गुरायला. गावाकडं आलं का तेच काम असतात आपल्याकडे. ठीक आहे मित्रांनो, आता उठलेलो आहे मी. हे बघू शकता माझ्या अंदाजावरून तुम्हाला लागला असं ना बघ पुरा खतरनाक चेहरा दिसून राहिला. डायरेक्ट कांतारा मूवी सारखा खतरनाक. ठीक आहे, रांगोळी पण करतो मित्रांनो. सकाळ झालेली मस्त. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आपल्या पुनश्च आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांची स्वागत आहे मित्रांनो. तर ठीक आहे, सबस्क्राईब नसून केलं तर आपल्या चॅनलला पटकून जाऊन सबस्क्राईब करा. पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ बघत आता सबस्क्राईब करत नाही. तुम्हाला किती बऱ्या सांगितलेलं सांगावं मला तेच कळत नाही. 50 बऱ्या सांगितलेलं ते पण तुम्हाला कळत नाही. काय माणसं आहेत तुम्ही राहो. ठीक आहे, करा सबस्क्राईब करा पटकून जाऊन. बऱ्याच वेळानंतर व्हिडिओ चालू करत आहे मी. आता मस्तपैकी कपडे बिपडे घातले एक नवीन. आणि आमच्या गावाच्या शेजारी एक गाव आहे बोदेगाव म्हणून. तिथं एकदम मस्त जत्रा आहे. आज यात्रा आहे बन्नोमा देवी काहीतरी आहे असं यात्रा आहे. तर मला मित्रांनो फोन केला तर म्हणलं या तुला पण व्हिडिओ काढायला मस्त भेटेन आणि तुम्हाला पण मला दाखवायला भेटेन नाही का. तर ठीक आहे मित्रांनो, मस्तपैकी आपली गाडी आणि आपण मस्त रेडी आहेत. तर आता पटकन जाऊ आणि पटकन विषय करू. आता ड्रोन वगैरे चाललंय मी सोबत बॅगमध्ये आणि ड्रोननी मस्त शूट करू. तिथं बघूत किती यात्रा भरली आणि किती लोक आले इथं आणि आपली मित्र कंपनी किती घेतली सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा व्हिडिओ आजचा खूपच मस्त खास होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी बोदेगावमध्ये आलो आहे. बघू शकता बोदेगाव ही यात्रा जी आहे ना तिकडं थोड्या पुढे गेल्यानंतर यात्रा लागेल ना आपल्याला थोड्या वेळाने. मित्रांनो, आता मस्त पैकी आलो होतो बोदेगावमध्ये आणि आपले सोमनाथ भाऊ भेटले होते. ओके, इथं बा शाहीर सोमनाथ मिसाळ त्यांचे मित्र कंपनी सगळे इकडं पण. आणि आता इथं यात्रा आहे आपल्या बोदेगावची. आता मस्त तुम्हाला ड्रोन शूट दाखवतो आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि मस्त कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला दाखवतो आज इथं घोड्याचा बाजार लागलेला आहे आणि पलीकडे तिकडे यात्रा पण आहे मस्त. बन्नोमाची यात्रा आहे वर्षभर नाही का, पण क्वालिटी असतं मस्त. मित्रांनो घोडे थोडं मागवा. कोणी घेतलं यात्राचं थोडंसं जास्त भरलेलं नव्हती यात्रा. दुपारच्या टायमाला भरत नाही जास्त आणि संध्याकाळी जास्त भरत असते. जर जमलं तर संध्याकाळी येतो मी चक्करला. पण आता एक ड्रोन शूट घेतला मस्त. तुम्ही पाहायला भारी वाटला मला. पण तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि यात्रा दरवर्षी ही बन्नोमाची यात्रा बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर या ठिकाणी भरत असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक लांब लांब म्हणजे तर आपले नगरचे रुबाबचे मालक ते नाही का ते सनी जाधव भैया ते पण आले होते तिथं आणि छान वाटलं त्यांना भेटून. मी भेटलो त्यांना, ते मला भेटले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लांब लांबून लोक येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घोड्याचा बाजार होतो, बैलाचा बाजार भरतो आणि यात्रा पण भरती. जे की जे प्रॉपरचे लोक आहेत ना ते भरपूर सारा आनंद घेतात यात्रेचा. राग पाळणे म्हणा, तुम्ही जे शूटमध्ये पाहताय सध्या राग पाळणे. परत अजून बरंच मोठी सिटी मित्रांनो. आपलं छोटं गाव होतं पहिलं थोडं, आता बऱ्यापैकी
नामांकित शहर झालं तयार नाही का बोदेगाव. तर ठीक आहे मित्रांनो, असं काहीतरी होतं. तर मी मागं जाण्याचं कारण असं आहे, तर सध्या काय एवढी भरलेली नाही यात्रा, त्याच्यामुळं मी मागं चाललोय. शक्यतो मला असं वाटायला लागलंय 6च्या नंतर जास्तीत जास्त यात्रा भरती नाही का, 6च्या नंतर तिसरा बारा नाही का. तर बघू, जमलं तर येऊ आपण पाठीमागे, नाही तर नाही मग काय अडचण नाही का. तर बघू, चला आता घरी चाललोय मी, मस्त मित्र मा सतीश आणि मी दोघंजण. तर ठीक आहे, चला लेट्स गो. मित्रांनो, घरी जाताना नाही का या सतीशने जी आहे ना मध्येच काना काढला आणि बसला कटिंगला. मानेतले कसं गाडी तू कर. मित्रांनो, आता मस्तपैकी जेवण बिवण केलं, घरी आलतो आणि आता चाललेलोय मी अहिल्यानगर मध्ये. मस्त चाललोय आता, थोडं म्हणलं काय घरी तरी काय करणार आहे, काहीतरी कंटेंट भेटणार आपल्या अहिल्यानगर मध्ये. जायला काय येऊन भोर असते मला तिकीट. तर ठीक आहे, तर त्याच्यामुळे म्हणलं आता चला. तर आता फायनली गाडी आहे आपली घरोंडी कासारपर्यंत जातो गाडीने आपल्या बाईकवर, आणि तिथून पुढे आपल्याला गाडी लागणारच आहे पातळीपर्यंत, काही म्हणलं तरी गाड्या लागतात. तर मित्रांनो, आता वाढले तर 2-3 वाजता चालले तर, आणि मला किती मला वाटते 5-6 वाजता जायला. रात्र होईल, संध्याकाळ होईल, मला 3 बार होईल. तर बघूत काय नाही चला, आपले मित्र आहेत तिथं. त्याच्यामुळे म्हणलं घरी तरी काय टाइमपास बोर व्हायला लागले. तुम्हाला मी सकाळी म्हणलं होतं की मी तुम्हाला यात्रा दाखवणार आहे बोदेगावची, पण मी तुम्हाला उद्या दाखवू शकतो ती, कारण एवढी काय भरत नाही जास्त नाही का. तर ठीक आहे, चला. मित्रांनो, खरवंडी कासार या ठिकाणी आलो तुम्ही, आणि नगरला जाताना आपले मेजर जे की आपले इथे त्यांचं हॉटेल आहे बघा, हॉटेल जत्रा म्हणून खरवंडी कासारला जिथं पेट्रोल पंप आहे बघा, पाथरी रोडला जाताना उजव्या हाताला पेट्रोल पंप आहे. आणि त्यांनी नवीन एक त्यांचा विशेष म्हणजे हॉटेल जत्रा मटण खानावळ. आणि काय काय भेटतं सर तुमच्या इथं? आमच्याकडे भेटते अनलिमिटेड मटन थाळी, अनलिमिटेड चिकन थाळी, अनलिमिटेड व्हेज थाळी, अनलिमिटेड मच्छी थाळी, अंडा थाळी, ह्या सर्व गोष्टी. आणि व्हेजमध्ये तुम्ही बोलताल ती भाजी आमच्याकडे अवेलेबल आहे. अरे वा. आणि मित्रांनो, अनलिमिटेड आहे म्हणलं, विशेष म्हणजे चिकन असो मटन असो सगळं काही अनलिमिटेड आहे. नक्की एकदा भेट द्या आपल्या इंस्टाग्रामला, लवकर याचा व्हिडिओ पडणार आहे. आणि तुम्हाला या हॉटेलबद्दल सगळी पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. हॉटेल एकदम नवीन सुरुवात आहे आपल्या मेजरची. मेजर सध्या म्हणजे इथून मग सर्व्हिसला होते, तर त्यांनी नवीन प्रोजेक्ट त्यांचा तयार केला, खूप छान वाटलं. आणि हे बघा, हे हॉटेल आहे, लक्षात राहू द्या. खरवंडी कासारचे सगळे आपले मित्र कंपनी पाहत असताना काय म्हणले? नवीन ऑफर. हो, नवीन ऑफर. दिवाळीची ऑफर सांगा ना. दिवाळीसाठी आपली सर्व ग्राहक मित्रांना आणि ग्राहक परिवारांसाठी नवीन ऑफर अशी आपण देणार आहे की चिकन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी, आणि बाकी जिथले जेवढे बी आपल्याकडे व्हेज थाळ्यामध्ये जेवढे बी प्रकार बनते, हो, सर्व व्हेज थाळीमध्ये आणि चिकन मच्छीमध्ये आपण डायरेक्ट 50%. अरे बापरे. तर 50% डिस्काउंट मित्रांनो. जे तुम्हाला पैसे लागतात ना हॉटेलवर बाकीच्या जेवायला, त्याच्यापेक्षा 50% तुम्हाला इथं डिस्काउंट भेटणार आहे. याच्यापेक्षा मोठी गोष्ट मला नाही वाटत काय असन. आणि मटन आणि चिकन आणि दिवाळीच्या आधी जेवढं खायचं तेवढं खाऊन घ्या. आणि आपला पूर्ण व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला पडणार आहे. खरवंडी कासारचे म्हणा, बोदेगाव साईडचे म्हणा, आणि इकडे पातळी साईडचे जे काही लोक आपले मित्र कंपनी व्हिडिओ पाहतात त्यांनी अवश्य एकदा भेट द्या. धन्यवाद. उतरलेलो आहे मी तर बायपासला. आता इथून मला नगरला जायचं आहे नाही का. इथं उतरलोय आता. इथून कमीत कमी 10 किलोमीटर असेल, 10-15 किलोमीटर. काय म्हणता दादा? अरे वा, हे बघा इथं चाललो होतो वाटेन, दादा भेटले, मस्त वाटत. कुठं झालं? हां. चला परांनो, आता मस्त पैकी इथं बायपासवरून गाडी भेटते का नाही बघावं लागेल मला आता. आणि आपल्यासोबत जे ना थोड्या दिवसामध्ये असाच विषय होणार आहे. ज्या टायमाला आपण लिफ्ट मागत हिंडतो ना, त्या टायमाला असेच व्हिडिओ होणार आहेत आपले मस्तपैकी. पण त्या टायमाला थोडंसं भारी वाटत नाही का, की बाबा नवीन लोक भेटतील दर दिवस. आणि प्रत्येक लिफ्टला नवीन लोक आपल्याला बघायला भेटतील, बोलायला. त्यांची भाषा तिकडची अशा नाही का, सगळ्या गोष्टी नवीन भेटतात. ती एक चांगली गोष्ट आहे. गिर आहे. फायनली मित्रांनो, मस्तपैकी मी आलेलो आहे अहिल्यानगरमध्ये. आणि अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर मस्तपैकी आपले मित्र कंपनी भेटलेली आणि हे बघा आल्या चहा, क्वालिटी चहा एकदम मस्त, थंड गरम राहू, थंड नाही. आणि मस्तपैकी आता 2-3 तास लागले मला यायला नगरमध्ये. आणि मस्त आल्यानंतर आपले मित्र कंपनी भेटल्यानंतर एकदमच जेवायला शांती भेटली, चूक लागत. आणि मस्त आता बघू आता काय होते काय नाही.